हाय हॅलो नमस्कार. मी वर्षा तुमचं स्वागत करते आपल्या वर्षा बी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही वन डे ट्रिपसाठी बाहेर जाणार आहात का? तर मग पर्समध्ये कोणकोणते महत्त्वाचे सामान सोबत घेऊन जावे यावरचा हा व्हिडिओ आहे. पर्स कशी ऑर्गनाईज करायची हेच मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मग आपण सुरुवात करूया. सर्वात प्रथम मी एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता हा रुमाल अगदी छोटा नसून थोड्या मोठ्या साईजचा आहे. जर बाहेर आपण फेसवॉश करणार असू तर हा रुमाल त्यासाठी पुरेसा होईल. तर एक रुमाल तुम्ही तुमच्यासोबत नक्की कॅरी करा. दुसरी वस्तू आहे एक कॉटनची पिशवी. तर सोबत आपण बाहेर जाताना काही भाजी घेतली तर किंवा काही वस्तू घेतली, खेळणी घेतली तर ते ठेवण्यासाठी आपल्याला एक बॅग आपल्या पर्समध्ये नक्की असू द्यावी. तिसरी वस्तू आहे मास्क. जर आपण बसने ट्रेनने ट्रॅव्हल करत असू आणि तिथे जर खूप गर्दी असेल तर हायजीनसाठी आणि सेफ्टीसाठी आपण मास्क नक्की कॅरी करा. चौथी वस्तू आहे गॉगल. बाहेर जर ऊन असेल तर आपल्याजवळ गॉगल असेल तर आपण पटकन ते वापरू शकतो. आणि फोटो काढण्यासाठीही सनग्लासेस आजकाल सगळेच वापरतात. नंतर आहे पैसे. तर सुट्टे पैसे आपण आपल्याजवळ नक्की कॅरी करावे. गुगल पे, जीपे कधी-कधी नेट कमी असल्यामुळे यूज होत नाही किंवा काही ठिकाणी ते वापरायला अडचण येते. तर त्या ठिकाणी आपण पैसे देणं मस्ट आहे. म्हणून आपल्याजवळ सुट्टे पैसे नेहमी कॅरी करावे. त्यानंतर आहे सॅनिटरी पॅड. ही एक एमर्जन्सी असलेली वस्तू आहे. ती आपल्यासोबत नेहमी कॅरी करावी. एक तरी पॅड तुम्ही नेहमी तुमच्या पर्समध्ये ठेवा. नंतर आहे फेसवॉश. एक छोट्या साईजचं फेसवॉश पॅकेट आहे बघा हे. तर बाहेर जर चेहरा धुवायची वेळच आली तर तुम्ही एक फेसवॉश आणि त्यानंतर लावण्यासाठी एक छोटं पॅकेट सनस्क्रीन हे तुमच्या पर्समध्ये नेहमी असू द्यावं. त्यानंतर आपण एक छोटा पावडरचा डबा घेतलेला आहे. मी अशा प्रकारचा एक गोल डबाही वापरते. तर तुम्ही जो वापरत असाल तुमच्याकडे तुम्ही जो लावत असाल तो तुम्ही नक्की कॅरी करा. त्यानंतर आहे लिपस्टिक. जी लिपस्टिक आपण घरातूनच लावून गेलेलो आहोत त्याच कलरचा शेड आपण सोबत आपल्या ठेवायचा आहे. आणि जर तुम्ही लिपस्टिक वापरत नसाल तर स एक लिप बाम छोटंसं लिप बाम जरूर ठेवा. कारण बाहेर उन्हामुळे किंवा थंडीमुळे आपले होठ ड्राय होतात आणि ते दिसायला अजिबात चांगलं दिसत नाही. म्हणून एक छोटं लिप बाम जरूर ठेवा. त्यानंतर आहे एक आरसा. एक छोटासा आरसा ठेवणंही तेवढंच गरजेचं आहे. त्यानंतर पुढची वस्तू आहे कंगवा. आता केस करण्यासाठी आपण हा एक छोट्या साईजचा कंगवा पर्समध्ये जरूर ठेवावा. पुढची वस्तू आहे एक साडी पिन आणि एक सेफ्टी पिन. तर तुम्ही म्हणाल हे कशासाठी? तर जर आपण बाहेर साडी नेसून गेलो असू तर कधी-कधी साडी पिन ही पडते. त्यामुळे एक साडी पिन एक्स्ट्राची असू द्यावी. किंवा जर आपण एखादा गुलाबाचं फूल किंवा गजरा जर विकत घेतला तर ते लावण्यासाठी ही सेफ्टी पिनही आपल्याला उपयोगात येते. त्यानंतर आहे एक रबर बँड आणि क्लचर. कधी-कधी असं होतं की क्लचरचं जे हा वरचा पार्ट आहे, ती स्प्रिंग आहे, ती निघून जाते आणि आपला क्लचर जो आहे तो खराब होतो. त्यासाठी एक क्लचर, एक रबर आपल्याजवळ नेहमी असावं. पुढची वस्तू आहे कानातले. तर एक मल्टी कलरचा किंवा ब्लॅक किंवा गोल्डन कलरचं कानातल्याचं जोड आपल्या पर्समध्ये नेहमी ठेवा. कारण कधी-कधी असं होतं की कानातल्याची मागची फिरकी जी आहे ती पडून जाते आणि आपल्याजवळ एक्स्ट्रासाठी कुठलंही कानातलं अवेलेबल नसतं. त्यासाठी एक जोड तुम्ही नक्की कॅरी करू शकता. पुढची वस्तू आहे टिकल्यांचं पाकीट. तर कधी आपल्याला घाम आला किंवा आपण फेसवॉश केला तर आपली टिकली ही पडून जाते. तर त्यासाठी एक टिकल्यांचं पाकीट ज्यामध्ये तुम्ही बघू शकता मी सर्व प्रकारच्या टिकल्या ठेवलेल्या आहेत. जर तुम्ही साडी नेसत असाल तर त्यावरची ही मॅचिंग टिकली त्यावर ठेवा. नंतर आहे एक पेन किलर
आणि डोकेदुखीची गोळी. बाहेर फिरून आल्यानंतर संध्याकाळपर्यंत जर आपल्याला हेडेक होत असेल, डोकं दुखून आलं असेल, तर एक गोळी आपल्याजवळ किंवा एक पेन किलर आपल्याजवळ नेहमी ठेवा. त्यानंतर एक पाण्याची बॉटलही कॅरी करा. जर आपल्याबरोबर लहान मुलं असतील तर पाणी ही लागणारच. आणि जर आपल्याला गोळी घ्यायची असेल तर इमर्जन्सीसाठी ही छोटीशी बॉटल पाण्याची नक्की कॅरी करा. आता तुम्ही म्हणाल, एवढं सर्व सामान या छोट्याशा पर्समध्ये कसं ऑर्गनाइज होईल? तर हे सामान मी तुम्हाला पर्समध्ये ठेवूनसुद्धा दाखवणार आहे. तर सर्वात आधी आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल न्यायला विसरायचं नाही. तर मोबाईलही मी पर्समध्ये ठेवून घेत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.